सगळ्यात मोठी गोष्ट आता भाषाबळीने हा विषय चांगला काढलाय. सगळे लोक विसरले होते हा विषय. आता खरंच आवश्यकरांनी रेल्वेच्या बाबतीत काहीच नाही आपल्याकडं तसं. मला असं वाटतं दत्ता भाऊ की आता जोपर्यंत रेल्वे येत नाही ना तोपर्यंत त्यांनी आता पाठ नाही सोडली दुसरी पाहिजे. गोष्ट भाषेवर तू म्हणल्यासारखे दोघं तिघं सोबत नाहीत. आता ते खासदार ओमराजे बी इकडे झाले माहिती. त्याच्यामुळे आता सगळे मिळून गेले तरी हर्षावरूनच रेल्वे जाईल. पाशाबाई, औसा मतदारसंघासाठी हा रेल्वे ट्रॅक अतिशय महत्वाचा आहे. ते आमदार अभिमन्यू पवारांचं कसं आहे, पुढे पाठ माग सपाट. रेल्वे म्हणजे रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातला विकास हा 100% होतो. जसं की औषधाहून हा ट्रॅक गेला तर औषधाच्या दोन्ही बाजूनं हायवे आहे. रेल्वे आल्यानंतर जो विकास होतो तो विकास बसवराज पाटलांना अपेक्षित होता. तसं अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा आता रेल्वेसाठी काहीतरी मार्ग काढून आमदार अभिमन्यू पवारांनी औसा शहराच्या विकासासाठी जे करता येईल त्याच्यामध्ये पुढचं पाऊल उचललेलं आपण बघितलंय. जाणार आहेत. तिथल्या बाजूचा परिसराचा विकास संघर्ष समितीने आमदार अभिमन्यू पवार कशी जाऊन त्यांना कारण होते त्यावेळेस सुद्धा इथल्या मतदारसंघामधल्या लोकांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत त्यांनी वकिली केली. संघर्ष समिती तयार झाली. त्याच्यामध्ये पत्रकार होते, ज्येष्ठ नागरिक होते, शैक्षणिक क्षेत्रात सगळ्या क्षेत्रातले लोक त्याच्यामध्ये. ही मोठे मोठे 2 रोड येणार आहेत, बायपास येणार आहे, तर ही रेल्वेला फायदा होईल. संघातल्या मतदारांना आमदार अभिमन्यू पवार हे बसवराज पाटलापेक्षा जास्त झपाट्यानं विकास करू शकतात. 2 राजकीय नेत्याची इच्छा दोन्ही मतदारसंघातून रेल्वे कशी जाईल यासाठी कितपत लवकर तयार होईल. सत्यामध्ये आहे तर ती प्रयत्न करणार का नाही काय सांगायला. बसवराज पाटील साहेब आणि आमदार अभिमन्यू पवार साहेब एकत्र दोघं जर दिल्लीला गेले. आमदार अभिमन्यू पवारांनी पियुष गोयलांची भेट घेऊन सत्तामध्येच आहे सध्या, तर जर ही प्रयत्न केले तर औषधाहून रेल्वे गेली. रेल्वे मंत्र्याची भेट घेतली. रेल्वे मंत्र्यांना त्यांनी सगळ्या गोष्टी इथल्या सांगितल्या. लातूर, औसा, किल्लारी, उमरगा, आळंद, गुलबर्गा याला पुढे घेऊन जायचं असेल तर आता याला नव्याने संघर्ष उभा करावा लागेल. त्याशिवाय रेल्वेचा प्रश्न सुटणार असं मला वाटतं. तर बसवराजजी पाटील साहेब आणि आमदार अभिमन्यू पवार हा रेल्वे ट्रॅक हा औषधावरनच गेला पाहिजे अशी ताठर भूमिका घेतली. जर रेल्वे आली तर या शहराचा या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. 42 किलोमीटरचा जे फरक आहे, जे लातूर रोड ते कुठपर्यंत गुलबर्ग्यापर्यंत 42 किलोमीटरचा फरक. बैठकावर मागच्या बैठकीत काय झालं त्याचं काय फॉलोअप आहे घेत नाहीत ते. खासदार ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे सेना सोडताना त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगितलं की मी विकासासाठी जातो. रेल्वेसाठी हट्टी अभिमन्यू पवार आमदार औषधाचा दिसावा. काय आता ते शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत, त्यांनी सत्तेत गेलेले आहेत आणि ते खासदार आहेत बरोबर. त्याच्यामुळं आता औषधाला रेल्वे आणून जर त्यांनी दाखवली मात्र औषधावरून रेल्वे जावी तमाम औषधकरांची इच्छा. त्यासाठी आता औषधकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. टोकाचा प्रयत्न केला आणि औषधाला रेल्वे आणली तर आम्ही मतदार म्हणू. फक्त त्यांनी रेल्वेचा जरी दिवा लावला आपल्यासाठी तरी मोकळ. खरंच ओमराजे लिंबाळकर हे विकासासाठी औसा मतदारसंघाच्या किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तिकडे गेलेत. हा दक्षिणेला जोडणारा सगळ्यात मोठा महामार्ग रेल्वे मार्ग हा व्हायलाच पाहिजे. नमस्कार. नमस्कार. मी आहे शेख पाशा. जनएकता आवाज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक विशेष मुद्द्यावर बोलणार आहोत. गेल्या 5 वर्षापूर्वी औसा येथील ज्येष्ठ नागरिकांनी एक रेल्वे संघर्ष समिती स्थापन करून औषधाहूनच रेल्वे जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते, अनेक संघर्ष निर्माण केले होते. तर त्यावेळेसचे आमदार बसवराज पाटील यांनी रेल्वे मंत्री यांना पण पाठपुरावा करून औषधाहूनच रेल्वे जाण्यासाठी ती पण प्रयत्न केले होते. आणि त्यावेळेस आमदार अभिमन्यू पवार आमदार असताना औसा येथील रेल्वे संघर्ष समिती त्यांच्यापाशी एक निवेदन घेऊन तर आमदार अभिमन्यू पवार यांनी रेल्वे जाईल तर औषधाहूनच जाईल असा एक शब्द दिलं होतं. तर आज आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार दत्ताभाऊ वंटाडे आणि जलीलभाई पठाण. यांच्याशी आपण जाणून घेऊ की औसा शहरातून रेल्वे गेल्यानंतर की औसा शहराला काय फायदा मिळेल.
दत्तभाऊ, जर रेल्वे औशाहून गेली तर औसा शहरासाठी आणि तालुक्यासाठी त्याचा फायदा होईल का? औशाहूनच रेल्वे जाईल, याचा औशाला काय फायदा होईल यापेक्षा रेल्वे औशाहून गेल्यानंतर रेल्वेला काय फायदा होईल हे विचारलं असतं तर बरं झालं. कारण की रेल्वेला जो ट्रॅक लागतो तो कमी अंतराचा ट्रॅक लागतो. एखाद्याचं समजा लातूर गुलबर्गा, बरोबर. ह्याला जर कमी अंतरामध्ये रेल्वेला घ्यायचं असेल तर त्याला कमी अंतराचा ट्रॅक लागतो. आणि हा ट्रॅक औसा, लातूर, औसा, लांबजना, उमरगा मार्गे गुलबर्गा हा सरळ आणि सुलभ मार्ग आहे. दुसरी गोष्ट, औशाहून हा ट्रॅक गेला तर औशाच्या दोन्ही बाजूनं हायवे आहे. बरोबर. आणि रेल्वेला हायवे लागतो, म्हणजे माल काढायला वगैरे. आता समजा आपला हा इकडून गेलेला एक हायवे आहे, परत आपला उमरग्याहून जाणारा एक हायवे आहे. त्याच्यामुळं या मार्गाचा रेल्वेला फार मोठा फायदा होतो, जेणेकरून त्याला एखादं जंक्शन या पूर्ण परिसरात हायवे असल्यामुळं त्यांना ते करता येतं. हा विषय राहिला रेल्वेच्या फायद्याचा. औशाचा फायदा काय होईल? औशाचा फायदा असा होईल की आपल्या एमआयडीसीला, आता त्याच्यात एमआयडीसी सुद्धा गरजेची आहे. औशाला एक एमआयडीसी आहे, आता नव्याने बेलकुंडला एक एमआयडीसी आपली व्हायली. मग या रेल्वेमुळं आपल्याकडल्या ज्या काही व्यावसायिक औद्योगिक क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, ते वाढेल. कारण की रेल्वे ट्रॅकच्या जवळच उद्योग क्षेत्र जास्तीचे असणं गरजेचे असतात, कारण की मालवाहतुकीला वगैरे सुलभ होते त्यांचं. मात्र हे झाल्यानंतर आपल्या शहरातून जो काही मार्ग जाणार आहे, त्या आजूबाजूची जमिनी जी जाणार आहेत, तिथल्या बाजूचा परिसराचा विकास होईल. त्या बाजूला रेल्वे ट्रॅक गेल्यामुळे एखादं जंक्शन झालं तर तिथल्या सगळ्या दळणवळणाच्या गोष्टी, म्हणजे काही बाह्य रस्ते निर्माण होतील. रेल्वे आली की सगळ्याच गोष्टी होणार. रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातला विकास हा 100% होतो. जसं की आपण आता हरंगुळचं रेल्वे स्टेशन, हरंगुळ पर्यंत आता विकास झाला. बरोबर. काय हरंगुळ तिथंच ते ह्याचा कारखाना झाला तुमचा, त्या काय ते बोगीचा कारखाना हरंगुळला झाला. मग या सगळ्या गोष्टी रेल्वेमुळे होतात. आणि रेल्वे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे उद्योग क्षेत्र वाढीसाठी, रोजगारासाठी, इथल्या डेव्हलपमेंटसाठी. रेल्वे सर्वात महत्वाचा विषय असून याबाबत अभिमन्यू पवारांनी पुढाकार घेतला होता. अद्यापपर्यंत त्याच्या पुढाकारात पुढे काय झालं हे कळालं नाही. आता बघू काय करतात ते. आता तर देशामध्ये केंद्रात सत्ता जी आहे भाजपची आहे, राज्यात सत्ता महायुतीची आहे. आणि आमदार पण एक तर अभिमन्यू पवार साहेब ही भाजपचे आमदार, आणि दुसरे आता सध्या आमदार झालेले विधान परिषदचे आमदार झालेले आपले काय म्हणतात बसवराज पाटील साहेब. आता हे दोन आमदार एकत्र आल्याने तर ही रेल्वेसाठी ती प्रयत्न करत का? 12-13 साली, माझ्या विचार 12 साली तत्कालीन आमदार बसवराज पाटील साहेब यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे लातूर, औसा, उमरगा, गुलबर्गा रेल्वेचा प्रस्ताव ठेवला होता. बरोबर. याच्याबाबत रेल्वे मंत्रालयानं सकारात्मक हे पाऊल उचलत याचं सर्वेक्षणाचे आदेश त्यावेळेस दिले होते.